राम गुरुप साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय, तर यांना सन्मानित करतील पाहिल खेडेकर. राम गुरुप साहेब यांचं आगमन झालेलं आहे, वेळेत वेळ काढून याबद्दल धन्यवाद. रगेबाग परिवारतर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. असंच सहकार्य करत राहा. तुमचा सामना लवकरात लवकर चालू करा. सगळ्यांचं लक्ष आहे ते सामन्याकडे. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज मार्क वरती येतोय. चिंतामणी समोर आहे तो. चिंतामणी पहिला चेंडू पाहूया शेगावला आणि आला इकडे समोर. 6 धावा. आपल्याला पाहायला मिळाला दिग धुईग हा षटकार. विजय पहिल्या चेंडूवरती पहिल्या 6 धावा मिळायला पाहायला मिळाल्या. एक सुवर्ण षटकार. पुन्हा एकदा चिंतामणी पुन्हा पाहायला मिळतोय उत्तम असा षटकार याच्या बॅट मधून. षटकार जशी शिवरायांची तळती तलवार ना, तशीच याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय तो खणखणीत षटकार. धन्यवाद विजय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू चिंतामणी याचा आणि पुन्हा हाती लोचा चेंडू आपण पाहूया काय होत आहे. आणि सीमारेषा पर तिसऱ्या चेंडूला इतिशा दाखवली 4 धावा. विजय करून यश याची 3 चेंडू काय होते. 3 चेंडू मध्ये त्यांना चांगली दिशा दाखवली. 2 चेंडू गेले ते सीमारेषेपार 6 धावांवरती आणि तिसऱ्या चेंडूला दाखवली दिशा ती 4 धावांवरती. पाहूया चौथा चेंडू चिंतामणीला इथे काहीतरी करावं लागेल. आपला जर असेल तर चेंडू पुढचा यासाठी पुढचा चेंडू चिंतामणी याचा सरळ चेंडू होता, परंतु त्याच्यावर एक्स्ट्रा टाकला चेंडू आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वीर संघाकडून. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते यश. आणि धावसंख्या होते संघाची 17 धावा. बिनबाद 17 धावा. पुढचा चेंडू चिंतामणी याचा. पाहूया चिंतामणी काय करतोय आपल्या संघासाठी. सरकसा चेंडू होता, परंतु त्याचं समाधान नाही आहे. निर्धाव असा चेंडू टाकला तो चिंतामणी यांनी. पुन्हा एकदा चिंतामणी सामना करता येतो. कसा पुन्हा एकदा चेंडू, परंतु एक चौथी धाव घेण्यात यश आलं ते रोशनला. संघाच्या खात्यामध्ये भर पडते 1 धावांची आणि षटक पूर्ण होत आहे. धाव संख्या होते बिनबाद 18 धावा. थँक्यू डीजे. लवेजी लाड साहेब यांचं आगमन झाले तरी आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो.
रमेश लवेश लाड साहेब यांचा आणि दीपक पारावे यांचं सुद्धा आगमन झालंय. वेळात वेळ कमी झाल्याबद्दल धन्यवाद. त्यांचं स्वागत करतो आम्ही रायगडातर्फे सन्मानात. सुंदर त्यांनी पाच का बस मध्ये यायचं आहे. आणि आपलं सागरजी हेगोले साहेब त्यांना सन्मानित करतील. चला जाऊया मैदानावरती. मैदानाच्या वरती दुसरा षटक घेऊन येत आहे तो कौशिक. कौशिक चांगला असा चेंडू होता परंतु इसीच्या बाहेर जाऊन चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळते संघाला. दीपकदा पारावे यांचं सुद्धा आगमन झालंय. वेळेत वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. त्यांचा सत्कार करतील साहिल. त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. धन्यवाद साहेब. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. रायगड रॉक या परिवाराकडून तुमचं सरचे स्वागत करतो. जाऊया मैदानावरती. दुसरे षटक टाकतोय तो कौशिक स्वर चांगला षटक टाकतोय. पुन्हा एकदा हा उचलून मारा चेंडू पाहूया झेल होतं का. आणि 4 धावा 4 धावा पाहायला मिळाल्या त्या रोशनच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू कौशिक याचा. कौशिक सकाळ पाहून सामना करेल तो राकेशला. पाहून आपल्या संघासाठी काय करतो. खूपच यशच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धाव मिळते संघाला. मला वाटतं खरोखरच पंचांना 7-8 वर्षाचा अनुभव असेल आणि त्याच पद्धतीने डिसिजन बघा. योग्य चेंडू कुठे जातो योग्य चेंडूवरती डिसिजन देणं म्हणजे हे महत्वाचं असं ते पंचांची कामगिरी पाहतायत. कौशिक याचा पुढचा चेंडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. आणि हा दिशा दाखवली चेंडू पाहूया. हा चटकार 6 धावा. बीज थँक्यू डीज. लेग साईडला चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि 4 धावा. बीज थँक्यू डीजे. धावसंख्या झाली होती 34. पुढचा चेंडू कौशिक याचा. सामना करतोय तो आणि पुन्हा दाखवल्या दिशा दाखवली होती. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतो षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. खरोखरच जशी शुभमची बॅटिंग पाहायला मिळाली ना, तसं आपल्याला रोशन सुद्धा बॅटिंग पाहायला मिळते. मित्रांनो, खरोखरच जसं बोलतो ना आपण की पाण्याने अंघोळ करतो ना, पोशाख बदलतो. पण तो घामाने अंघोळ करतो ना, तो इतिहास बदलतो. आणि आता इतिहास घडवताना दिसत आहेत आपल्याला पुढच्या संघाकडून यश आणि रोहन यश आणि रोहन धावसंख्या झाले 40. वा. आणि हा पुन्हा स्टेट मारला चेंडू पाहूया. रोहन यांनी एकच धाव समाधान मानलं कारण क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एक धाव समाधान. धावसंख्या होते बिन बाद एकच एक. वा. या दोन्ही वादळाला जर थांबायचं असेल तर वीर संघाला काहीतरी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. आपल्याला कुठल्या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. कोणता गोलंदाज कर्णधाराला फक्त 2 सेकंद किंवा 1 सेकंद की आपल्याला कोणत्या गोलंदाजाला समोर आणावं लागेल आणि आणलंय तो वंशिकला. पण पाहूया आणि पुन्हा अलेक्झांडरला दिशा दाखवली. हा मिळतोय तो एक षटकार. 6 धावा. षटक पूर्ण होतं. थँक्यू डीजे. संख्या होत आहे 47. चांगली अशी सुरुवात कुडगाव संघाची आणि म्हणावं लागेल तो वीर संघ. तसेच वीर संघाकडे सुद्धा धुरंधर बॅट्समॅन फलंदाज आहे. पाहूया कितपत आव्हान यानंतर. चला लवकरात लवकर सामना चालू करा. पंच चेंडू पुरवा. दे 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 तो मागताय हा. हॅलो. पाहूया वीर संघाकडून तिसरं षटक कोण टाकताय. 2 षटक खूप महाग असे षटक पडले गेले त्यांचे. पण सकाळी बघितला वीर संघाची जी दुसरी टीम होती मला वाटतं तिकडे चिंतामणी खेळेल कारण चिंतामणी हा नावाजलेला असा फलंदाज आहे वीर संघाकडून. गोलंदाज सुद्धा त्याची चांगली आहे आणि फलंदाज सुद्धा चांगला आहे. परंतु वीर संघ शिवसंभाजी इथे फर्स्ट राऊंड मध्ये विजयी झालाय आणि इथे यांचा फर्स्ट राऊंड चालू आहे ते सिद्धिविनायक क्रिकेट संघ वीर. असं आता तिसरा गोलंदाज मार्क होती कोण येते पाहिजे. रवींद्रला काढलाय गोलंदाज दिलाय ते. आणि सुरेख असा चेंडू होता परंतु तेवढ्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि हा झटका लागतोय. गडी बाद होतोय तो रोहन. थँक्यू डीजे. खरोखरच हा स्ट्रॅटेजी वापरली कर्णधाराने. रवींद्रला आणलं पाहिजे. रवींद्रला पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केला त्या रवींद्राने. तर रवींद्रला जरा धीर आला की मी अजून पुढचे 5 चेंडू म्हणजे चांगल्या पद्धतीने टाकू शकतो. आणि फलंदाज नवीन असल्यामुळे फलंदाजाला मैदानावरती प्रयत्न खूप करावे लागतील. समोर आहे तो यश. रोहनची जागा सांभाळत तो ऋषी. पुन्हा एकदा चेंडू आहे तो रवींद्र याच्याकडे. पाहूया रवींद्र 2-3 बॉल जर सामना करील तो यश याला कोणत्या पद्धतीने खेळतो. सुरेख असा चेंडू होता स्वरूपात. यशने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 2 धावा धावसंख्येमध्ये वाढ होते. 1 गडी बाद 50.
थँक्यू डीजे. चला, रवींद्र चांगल्याशी गोलंदाजी करतोय. पाहूया पुढचा चेंडू रवींद्राचा आणि हा तुम्हाला चेंडू पाहूया सीमारेषे पार होतो की झेल होतं आणि सीमारेषे वन बॉल चौकार. डीजे. धन्यवाद. बॅट मधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. खरोखरच यश चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय संघाकडून. किती धावा झाल्यात वैयक्तिक? 10, 10, 20, 20 आणि 16, 17, 18, 19. यश वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. पुढचा चेंडू रवींद्र याचा पुन्हा एकदा लक्ष दिला तर चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या यशाला आणि एक पूर्ण जातोय. पूर्ण क्षेत्ररक्षण यश 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द यश याची आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 55. 1 फॉर लास्ट विकेट. 55 रन. हीच थँक्यू डीजे. धन्यवाद. पुढचा चेंडू होता तो आणि खराब असं क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्या होते 57. पुन्हा एकदा रवींद्र याच्याकडे काही चेंडू शिल्लक. रवींद्राच्या पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतो तो रवींद्र. रवींद्रचा सामना करतो यश. हा हा, सुरेख असा चेंडू होता. यशच्या दोन करणार चेंडू होता. खूपच सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू टाकला यशनी आणि गडी होतोय तो ऋषी. दुसरा झटका कट. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली होती 57. बीड संघाला जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. थँक्यू. मला सहकार्य केल्याबद्दल, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. दिशांत सर, धन्यवाद.
बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. जशी या मॅचला सुरुवात होईल नरेंद्रजी कामतेकर मालवणी भाषेमध्ये देखील त्यांचा सुमधुर आवाज या मॅचमध्ये ऐकायला मिळेल. आता नको आता आपल्या भाषेत बोल. सुट्टी मॅच आहे ही मॅच आहे आणि तिथे कोण कोणी जिंकला होता काय घेतलं लीग तुम्ही जिंकलेला लीग ऍक्च्युली चला थँक्यू डीजे पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये. मित्रांनो तुम्ही आम्ही सर्व आहोत ज्या स्पर्धेची आपण चतुर्थीने वाट पाहत होतो, जी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला तपस्या ग्राउंड चंदसर या ठिकाणी पाहायला भेटते दुपारच्या सत्रामध्ये. नक्कीच चांगलं क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला भेटते. माझ्यासोबत जोडले जातील दिशांत कातोडे सर एका बाजूला असेल, आता मात्र सिद्धिविनायक क्रिकेट संघ वीर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कुडगाव. त्याच्यानंतर हेदमलाई आणि मडेगाव कोण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये आपल्या समेत टॉस केलं जाईल. नक्कीच जाऊया मैदानाच्या दिशेने. दिशांत सर सामना रंगतोय. एका बाजूला वीर दुसऱ्या बाजूला कुडगाव. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला भेटतोय. दोन्ही विकेटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू धन्यवाद. रवींद्र याच्या बॅटमधून सर आपण पाहिला दिशांत सर खणखणीत बहारदार फटका आपल्याला पाहायला भेटला. काय सुरुवात या षटकाची केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला पॉवर प्लेचा षटक आणि त्याच्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला भेटतोय. 6 धावा. रवींद्र याच्या माध्यमातून प्रवीण याच्यावरती पहिल्या चेंडूवरती हमला चढवतोय. पुन्हा एकदा कशा पद्धतीने कमबॅक करेल. अगदी आता मात्र चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटतोय. बँड विकेटच्या मागे एक चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं होते पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. येस थँक्यू धन्यवाद डीजे. अगदी 58 धावांचं टार्गेट सेट केलंय मॅच मध्ये. मात्र कामतेकरजी क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं जातं क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणतेही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. म्हणजे छोटं टार्गेट चेस देखील होतं. मोठं टार्गेट जे आहे ते डिफेन्स देखील बऱ्याचदा होतं. आपण पाहिलं जावत मॅचच्या दिशेने धावफलकावर धावा 6. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि निर्णायक षटक आहे. म्हणजे या षटकादरम्यान जर धावा आल्या तर या मॅचमध्ये वीर संघासाठी दरवाजे उघडे देखील केले जाऊ शकतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी 3 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट नाही उडवलं या बॉलला स्लॉट मध्ये होतं अगदी इनसाइड आउटचा फटका येतोय. अगदीच ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाचा खूप चांगला वापर. मिड विकेट झोन मध्ये चेंडू चाललाय 4 धावांसाठी. यावेळी येतोय चौकार. 4 मारले. थँक्यू थँक्यू. 4 धावा आपल्या आल्या आल्या आपले इरादे दिशांसह स्पष्ट केलेत. मी सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे. मी सुद्धा मोठे पटके खेळू शकतो असं चित्र मैदानाच्या आतमध्ये टार्गेटचा विचार केला. 5 धावा बनवायचे आहेत. 58 धावांचं टार्गेट चेस करत असताना सुरुवात ही चांगली व्हायला हवी. मात्र क्रिकेटमध्ये सुरुवातीपेक्षा शेवट हा फार महत्वाचा आहे. तुम्ही सुरुवात कशी करताय ह्याला फारदा क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. तुम्ही शेवट कशी करताय म्हणजे तुमचा संघ शेवटच्या क्षणी विजय ठरतो की अपराजित ठरतोय याच्यावर फारशा गोष्टी क्रिकेटमध्ये निर्भर असतात. त्याच्यामुळे अंत भला तो सब भला तो शेवट चांगला होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडचा बॉल होता वळवलाय चेंडूला. ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. अंपायरचा सिग्नल आला. दिस इज अ बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला थँक्यू
लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला भेटले 4 धावेसाठी मिड विकेटच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा लांब लांब खूप लांब येतोय षटकार 6 थँक्यू. 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. काय फलंदाजी सर राहिली आहे. आल्या चांगली फलंदाजी. धावसंख्या 20च्या घरामध्ये. ज्या पद्धतीची सुरुवात सर आपण सांगितली ती सुरुवात मात्र या ठिकाणी होताना दिसते. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना. एक मिनिट थांबवायची मॅच. पहिलीच मॅच आहे ना. साखळी फेरीतील पहिला सामना असल्यामुळे जर एखादा चेंडू समजा हरवला तर त्या ठिकाणी नवीनच बॉल दिला जाईल आयोजकांच्या वतीने. चला काय फलंदाजी दिशानुसार राहिले कौतुक करावं लागेल. कौतुक याचं पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला भेटले. त्याच्यानंतर एक मोठा प्रहार आता पाहायला भेटला. धावसंख्या चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 58 धावांचा पाठलाग करायचा आणि सुरुवात खूप चांगली झाली. पहिलं षटक राहिलं वीज संघाच्या नावावर. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा लाईन मिस केली. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाहीत. ऑन साईडला खेळायचं होतं. स्विंग ॲट मिस. बॅटरने चुकी केली. यष्टिरक्षकाने चुकी केली आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप झोन मध्ये सी मारेच्या पलीकडे. यावेळी शेवटच्या बॉलवर आला एक नशिबाचा चौकार. 4 रन्स. थँक्यू. धन्यवाद डीजे. नक्कीच सर ही चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल दिशांची. कारण का पहिल्याच षटकाचा चांगला समाचार घेतलाय म्हणजे 24 धावा आपण पाहू शकतो. आणि शेवटच्या चेंडूचा विचार केला तर कुठेतरी फलंदाजाने चुकी केली. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण म्हणजे दोघांकडून चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसताना पाहायला भेटते. आणि अगदी टीथ फॉर टॅच जसं तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये सादर केलं जातं. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजून या मॅच मध्ये 34 धावांची गरज आहे. म्हणजे 17च्या सरासरीनं प्रति षटकामागे खेळ करायचा आहे. पहिल्या षटकात पण खूप चांगले अफलातून बॅटिंग राहिली. अगदी जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मॅच मध्ये अजूनही 34 धावा करायच्या आहेत. नक्कीच सामना अजून संपला नाही कारण का अजून आम्ही जिंकलो नाही असं काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 34 धावा दुपारच्या 17 मध्ये आपण पाहतोय. पहिल्याच षटकाचा विचार केला तर चांगली कामगिरी राहिली. 24 धावा कुठल्या एक गडी जरी तंबूच्या आचार्याला परतला असेल तरी त्याने सुद्धा त्याचं काम केलंय. म्हणजेच सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून सुरुवात केली होती या सामन्याची या इनिंगची. चला कुरगाव संघ जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो फील्ड प्लेसमेंटसाठी. कारण वेळ फार महत्वाची आहे. रामटेकरची क्रिकेटच्या इतिहासामध्ये वेळ का महत्वाची आहे. तर तुम्ही अँजेलो मॅथ्यूजला आठवा. 2 मिनिटं उशीर झाला आणि क्रिकेटचा पहिला खेळाडू ठरला जो टाइम आउट या नियमाचा शिकार झालाय. त्याच्यामुळे क्रिकेटच्या इतिहासामध्ये मित्रांनो वेळेला फार महत्व आहे. वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कुणाचीच गुलाम नाहीये. वेळच्या गुलामगिरी तुम्ही आमचं आयुष्य जगतोय. यावेळी फटका खूप चांगला आहे. मात्र एक्झिक्युशन तितकं सुरेख नाहीये. एलिव्हेशन नव्हतं. फलंदाज बाद होते. पहिल्या चेंडूवर हादरा लागलाय. पार्टनरशिप ब्रेक. कोण आउट झाला. थँक्यू. नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने आपण सुशीलियाला पाहू शकतो. दिशांत सर जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की टायमाला खूप महत्व असतं आणि क्रिकेटच्या जगतामध्ये अशी एक घटना घडली जी तुम्ही आम्ही सर्वांनी बघितली की अँजेलो मॅथ्यूजला प्रथमच टाइम आउट या पद्धतीने बाद करण्यात आलं होतं. चला यश प्रदान करतो. यश त्याचं नाव आहे गोलंदाजाचं. पहिल्याच चेंडूवरती यश मिळवतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्याच चेंडूवरती राहिले. फुलोर पद्धतीचा चेंडू पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू 30 षटकाच्या आतमध्ये फील्ड होतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या आता मात्र 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर 2 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि महत्वपूर्ण गडी बाद झालेत वीर संघाचे. त्याच्यामुळे कुडगाव संघाकडून एक जमेची बाजू राहिले. पहिल्या षटकात आपण खूप चांगला खेळ आपण पाहिला. अक्षरशः 24 धावांची अफलातून इनिंग. त्याच्यानंतर मात्र जो गिअर होता पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला मात्र कॅरी ऑन करू शकले नाहीत. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाले. नेक्स्ट बॉल कोलवट अगदी बीट केलं बॅटर्सला.
यष्टीरक्षक देखील बीट झाला. या मैदानाचे आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बघता बघता चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. यावेळी पुन्हा एकदा येतो एक मच निडेड चौकार. थँक्यू, थँक्यू. नक्कीच एक नशिबाचा चौकार म्हणावा लागेल भाईच्या स्वरूपामध्ये. तर चुकी केली होती मला वाटतं फलंदाजाने. त्याच्यानंतर मला मला वाटतं यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय आणि 4 धावा मिळतायत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल. किती झाले? 29 या आकड्यावरती. नक्कीच अगदी टाईमामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. तुम्हाला सर्वांना चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल. यावेळी काय घडतंय? मोठा फटका लांब, लांब, खूप लांब येतोय षटकार. चा विचार केला विकेट भेटली त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर मला वाटतं 4 धावा त्याच्यानंतर 6 धावा. म्हणजे सर कुठेतरी त्या 4 धावा बाईच्या स्वरूपामध्ये गेल्या ना, तिथे कुठेतरी सर आत्मविश्वास वाढलाय. 35 धावा धावफलकावर आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मॅच अजूनही ऑन आहे. म्हणजे दोन्ही बाजून अगदी समसमान आपण मॅच पाहू शकता. 50-50 कुठल्याही बाजूला अगदी हा सामना अगदी कुठल्याही दिशेने फिरू शकतो. सद्यस्थितीला मैदानामध्ये दोन्ही बॅटर्स खूप चांगले बॅटिंग करतायत आणि नवीन बॅटर कौशिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन सुशील. चला कौशिकीला आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून 2 षटकार आणि 3 चौकार सुद्धा पाहिले. तोच मात्र काय फटका पाहायला भेटला. नेत्रदीपक लाईव्ह या ठिकाणी पाहायला भेटतोय. चांगली फेकी परंतु 2 धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या आता मात्र 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. काय मॅच सर रंगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि वीर संघाचं खास करून आपण कौतुक करायला हवं. जसा खराब चेंडू होता त्याच्यावर मात्र समाचार घेतला जातो. चांगल्या चेंडूवर अगदी गॅपमध्ये ढकलून प्रत्येक चेंडूवर रन घेण्याचा प्रयत्न राहिला या मॅचमध्ये या संघाचा. आणि हे एक वैशिष्ट्य राहिलंय. म्हणजे एखाद्या चेंडूवर मोठा प्रहार आल्यानंतर सिंगल डबलच्या पद्धतीनं मैदानामध्ये ज्या पद्धतीनं स्कोर कार्ड मात्र धावटा ठेवला जातोय आणि हा संघ आता मात्र जाऊन पोहोचतो 39च्या घरामध्ये. 39 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल आहे यश गोलंदाजी एंडला या षटकातील. अंपायरचं मात्र त्या ठिकाणी थांबवलंय गोलंदाजाला. यशच्या या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर पडल्यात आणि पंचांना मात्र यावेळी जर पाहिलं तर डेड बॉलची घोषणा देखील केली. थांबवलं स्वतःला अंपायरचं यशला. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत वीर संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी स्लोवर केला. अंपायरचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 NO नो बॉल नो +1 2 धावा स्कोर कार्ड मध्ये अर्जित होत आहेत आणि 2च्या माध्यमातून धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 39 धावा ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल अजून या ओव्हरमधलं शिल्लक आणि कामतीकरची जर या मॅचमध्ये जर रंगत निर्माण करायची असेल तर शेवटचा बॉल देखील तितकाच महत्वपूर्ण राहणार आहे. नक्कीच सर जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका धावेला खूप सारं महत्त्व असतं आणि एका चेंडूला आता महत्त्व असेल. म्हणजे या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. एखादा चौकार येईल का, षटकार येईल का? धावसंख्या आपण जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. कौशिकचा विचार केला. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून 3 चौकार आपण बघितले. 2 षटकार सुद्धा सर पाहिले आणि त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. मोठा फटका लांब लांब पुन्हा एक बिग षटकार. 6 धावा. येस थँक्यू सो मच डीजे. चला पाणी मैदानामध्ये द्या आणि कामतीकरच्या दरम्यान आपण चर्चा करूयात या मॅच मध्ये. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकादरम्यान 24 धावा आल्या आणि दुसरं षटक पाहिलं तर दुसरं षटक हाताळत असताना पहिलं षटक 24 धावांचं, दुसरं षटक 21 धावांचं आणि खूप चांगली बॅटिंग वीर संघाची राहिली. जसं म्हटलं देखील जातं टीट पॉट जसं तसं प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से. म्हणजे जसं कुडगाव संघाने पहिल्याच इनिंगमध्ये ऍक्शन दिली आणि त्याच पद्धतीची रिॲक्शन देखील वीर संघाकडून राहिली. 24 धावा, 21 धावा, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून या मॅचमध्ये 13 धावांची गरज. मॅच अगदी ऑन आहे. हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहत आहे. 58 धावा कामतीकरची चेस केल्या तर हा देखील एक वेगळा विक्रम राहील या स्पर्धेचा. आपण जर मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर शेवटचा बॉल असताना गोलंदाजाकडून चुकी झाली. म्हणजे नो बॉल आला. नो बॉल नंतर फुलटॉस बॉल देखील केला आणि त्याच्यानंतर मात्र खराब त्या ठिकाणी जर तो नो बॉल आला नसता तर मी म्हणेल की 6 धावा वाचल्या देखील असत्या. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये एका धावेला आणि त्याच्याबरोबर एका बॉलला खूप जास्त महत्व आहे. शेवटच्या चेंडूवर अक्षरशः तुटून पडला बॅटर आणि आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये करायचे आहेत 13 धावा.
नक्कीच सुशीलचं कौतुक करावं लागेल, ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला सर. म्हणजेच विचार केला ना, कारण का कौशिक तर कुठेतरी चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय, पण त्याला कुठेतरी चांगली साथ द्यायची आहे आणि ती ती चांगली साथ कुठेतरी निभावताना या ठिकाणी आपण पाहतोय सुशील याला. 6 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आता मात्र 6 चेंडू 13 धावा, 13 धावा, 6 चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय? रायगड रॉक्स मानाची अभिमानाची स्पर्धा. पहिलाच चेंडू. अचूक टप्पा, अचूक लेंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. दिशांत सर काय सांगाल? पहिल्या चेंडूवर अगदी अचूक लेंथ. म्हणजे पहिल्या तो गोलंदाजाने ज्या चुका केल्या म्हणजे पहिले ती गोलंदाज सातत्याने गुडले स्पॉटवर चेंडू हाताळत होते. जसा नितीन गोलंदाजी एंडला आला पहिला चेंडू ऑफ साइड द ऑफ स्टंप अगदी बॅटरच्या रीच पासून लांब हा बॉल ठेवला. पंचांकडे पाहिलं मात्र पंच दोन्ही तटस्थ भूमिकेत व्हॅलिड बॉल मात्र त्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत. मात्र दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये सेट आहेत. त्याच्यामुळे मॅचमध्ये एक वेगळी रंगत निर्माण होईल. सेकंड बॉल शफल झाले, चेंडूला सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. कामतेकरजी सकाळी देखील आपण पाहिलं गती तुमच्याकडे असून चालत नाही. दिशा योग्य असायला हवी. तुमचं आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचा खेळ गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने कुठे चाललाय हे फार महत्वाचं नाही तर तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय हे सर्वाधिक महत्वाचं आहे. यावेळी वाईट बॉल आलाय. नक्कीच खूप काही दिशा दर्शवते या ठिकाणी, परंतु या ठिकाणी काय घडतंय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1-2 काय झेल पकडलाय. पकडलाय ना? कॅच ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अगदी कपिल देव निकंज यांची आठवण करून देणारा झेल आपल्याला या ठिकाणी पकडताना सर पाहिला. काय म्हणाल? आणि कौतुक करणं गरजेचं आहे. कारण ज्या सिच्युएशन मध्ये त्याने तो झेल टिपलाय. म्हणजे जर आता फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर स्ट्राईक एंडला दडपण आहे स्कोर कार्डचं कारण 13 धावा करायच्या आहेत. जर पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वाईड आला म्हणजे आता 4 बॉलमध्ये तुम्हाला 12 करायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये झेल आलाय. क्रिकेटमधला सियाचोलेटर आहे हा फार गरजेचा आहे. चॅलेंज, कंट्रोल अँड कॉन्ट्रिब्युशन. कोणतंही चॅलेंज तुम्हाला मैदानामध्ये स्वीकारता आलं पाहिजे. तुमच्या टीमसाठी तुम्हाला अगदी कॉन्ट्रिब्यूट करता आलं पाहिजे. आणि खूप चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी गॅदर केला. मिथूननं अगदी बॅकहँडला जात असताना विपरीत दिशेने जात असताना डाईव्ह केला. 1-2 अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केल्या आणि बहुमात्र एक जी इनिंग होती त्या ठिकाणी पार्टनरशिप होती. त्या पार्टनरशिपला मात्र लगाम लगावला. येणारे 4 बॉल आणि करायचे आहेत कामतीकरची 12 धावा. 4 चेंडूनी 12 धावा. नक्कीच कौतुक करावं लागेल. काय झेल पकडला होता. कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. परंतु त्याच क्षेत्रामध्ये आम्ही चांगले फटके मारू शकतो. हे उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करताना काय करतंय? चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 4-4-4. 3ला 8. थँक यू. या स्पर्धेने तुम्हा आम्हा सर्वांना सर्व काही दिले. परंतु तशाच मॅचेस सुद्धा या सकाळच्या सत्रामधून होताना आपल्याला सर पाहायला भेटतात. आता मात्र समीकरण येऊन ठेपले. 3 चेंडूंनी 8 धावा. 8 धावा आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल जो आहे, प्रत्येक शेवटी तो तुमच्यासाठी निर्णायक आहे. आता 3 बॉलमध्ये तुम्हाला 8 धावा करायच्या आहेत. हा जर बॉल डॉट आला कारण हा बॉल मी म्हणेल की या स्पर्धेचा आणि ह्या मॅच मधला फार निर्णायक बॉल आहे. कारण इथून जर धावा आल्या मी म्हणेल की वीर संघाला एक वेगळं संजीवनी बरोबर डॉट्स बॉल आला तर आपलं आव्हान मात्र खडतर होईल या मॅचमध्ये. कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा एक वेगळा नियम आहे. त्याच्यामुळे 3 बॉलमध्ये 8 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस इनिंग. अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टाइम करू शकले नाहीत. शेड्यू चाललाय. अंपायरचा सिग्नल आलाय. यावेळी नो प्लस 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल नाहीये. 3 धावा. आता मी एक कामतेकरची उल्लेख करेल, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावा तुम्हाला रोखायच्या आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अतिरिक्त धावा देताय. म्हणजे जर आपण पाहिलत ना, तर अक्षरशः जगदीशजी खेपुडकर यांच्या त्या कवितेचे वाक्य मला आठवलं, की पैशांच्या हिशोब या कवितेमध्ये ते खूप छान वाक्य लिहितात. रुपये उरले 11 येण्याच्या मेवणीचा भारी नकरा. म्हणजे तुम्हाला धावा अडवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अतिरिक्त धावा बहाल करताय. म्हणजे थोडंसं तुमच्या बाजूने समीकरण खराब होणार आहे. चला कुडगाव अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम आणि शेवटचा मानला जाईल. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची हुज्जत गोलंदाजाला मात्र चक्क या ठिकाणी साबित केलंय. म्हणजे गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला गेलाय. थांबवलं गेलंय. नो बॉल आणि त्याच्या बरोबरीने कामतीकर झाले 3 धावा.
जातं आणि यावेळी मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल टिपलाय. नक्कीच चांगली कामगिरी दोन्ही संघाचं कौतुक केलं पाहिजे सर. चांगली फलंदाजी राहिली आहे, चांगली गोलंदाजी आणि कौतुक करायचं झालं तर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. नवीन बॅटर कशा पद्धतीचे बॅटिंग करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल या ठिकाणी. रोहनला आणलं जातंय गोलंदाजी ट्रॅकवरती निर्णायक फुटचे चेंडू टाकण्यासाठी. पहिला चेंडू डिलिव्हर केला व्हाईट, त्याच्यानंतर कुठेतरी चांगलं कमबॅक आणि कॉटन बोलची नामी संधी आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि एक चेंडू मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला, की तुम्ही सुरुवात कशी करता हे फार महत्वाचं नाहीये. सुरुवात खराब राहिली. मात्र जो शेवट केलाय गोलंदाजानं आपल्या बाजूने सामना फिरवलाय. अगदी पहिल्या चेंडूपासून नो बॉल आले, सिक्सर देखील आला. त्याच्यानंतर शेवटचे जे 3 बॉल त्याने डिलिव्हर्ड केलेत, अक्षरशः आपच्या बाजूनं सामना फिरवलाय. येणारा 1 बॉल आणि 1 बॉलवर तब्बल 4 धावांची गरज. कंपल्सरीची या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे या नियमामध्ये राहून तुम्हाला बाउंड्री मारायची आहे. म्हणजे षटकार नाहीतर चौकार याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्याय नाहीये आणि तिथून मात्र गोलंदाजाने एखादी चुकी केली तर तुम्हाला मात्र संधी प्राप्त होऊ शकते. नक्कीच याचं सर संपूर्ण क्रेडिट जाईल. नितीन त्या जागेवरती गोलंदाजी करण्यासाठी आला होता रोहन. 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. दबावाखाली होता कारण का आपल्या गोलंदाजांपैकी कोणीतरी काढले. त्याच्यानंतर इतक्या काय घडतंय? या ठिकाणी अशा पद्धतीने हा सामना मात्र कोण जिंकलाय? पुडगाव हा संघ जिंकतोय. काय रंगतदार स्थितीमध्ये सर सामना आपल्याला तुम्हाला सर्वांना चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. चला पुढच्या मॅचसाठी